3 ते 4 सेंटीमीटरची त्याची लेंथ एक जनरली असली पाहिजे. आणि हा जो डेट बघताय तुम्ही, माझा हा अर्धेला की आम्हाला आमचे फोटो कोणी जरी कॉपी केले ना तरी कळून जातं. सगळ्यात पहिली अडचण ही असते की माल कुठून आणायचा. माझं नाव तुषार चौधरी, रायझिंग एक्सपोर्टर्स अकॅडमीचं मी फाउंडर आहे. तुम्ही सगळे मला व्हिडिओद्वारे ओळखतातच. आणि आज आनंदाचा क्षण असा की आपल्याच एका मेंबरचा, ज्यांनी आपल्याकडे साधारणतः 2018-19 मध्ये ट्रेनिंग केली होती, त्यानंतर आता त्यांचा एक्सपोर्ट चालू होतोय. त्या दरम्यान फार यंग होता तो त्यावेळेस, ट्रेनिंग केली त्यावेळेस 20-22 वय होतं. आणि आता मी त्यांना त्यावेळेस सजेस्ट केलं होतं की त्यांनी सुरुवातीला की थोडासा एक्सपिरियन्स घ्यावा. त्यांच्याही घरच्यांचं तेच म्हणणं होतं की मोठी इन्व्हेस्टमेंट करण्याआधी आपण थोडासा एक्सपिरियन्स घेऊ. एका एक्सपोर्ट कंपनीमध्ये आम्ही त्यांना जॉबसाठी रिकमेंड केलं होतं. त्यांनी बरेच वर्ष तिथे एक्सपिरियन्स घेतला आणि त्यानंतर आज डिसिजन घेतलं की त्यांना आता स्वतःचा एक्सपोर्ट बिझनेस सुरू केला. तर आता पहिला कंटेनर त्यांचा एक्सपोर्ट होतोय. नमस्कार. हॅलो सर. हॅलो अक्षय. खूप भारी वाटतंय मनातून की म्हणजे आम्ही जी मेहनत घेतोय की तुमचा आमच्याकडे शिकण्यासाठी येणाऱ्या लोकांचा बिझनेस सुरू व्हावा यासाठी जी काही मेहनत चालली त्याचं फळ ज्यावेळेस दिसतं त्यावेळेस आम्हाला खूप खूप आनंद होतो. आणि आज तुझा बिझनेस स्टार्ट होतोय, तर कॉंग्रॅच्युलेशन्स तुला त्यासाठी. आणि तुझं नाव आणि तू कुठे राहतो आणि तुझं जर्नी एक थोडक्यात सांग. मी अक्षय राजेंद्र चित्रे. मी लोहगाव बाबळेश्वर राहता अहमदनगर जिल्ह्यातून आहे. तर सरांची ट्रेनिंग अहमदनगरमध्ये होती. गेल्या 2017-18 मध्ये मी त्यांच्याकडे ट्रेनिंग घेतली. त्यामुळे मला त्या भरपूर काही गोष्टी माहीत झाल्यात. मी स्टुडंट असल्या कारणाने मला लगेच एक्सपोर्ट बिझनेस चालू करायचं नव्हतं. त्यामुळे मग सरांनी मला सजेस्ट केलं का एका एक्सपोर्ट कंपनीमध्ये तू जॉब कर की जेणेकरून तुला प्रॅक्टिकल नॉलेज भेटेल. त्यामुळे मग मी त्या गोष्टी केल्यात सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं. त्या कंपनीमध्ये मी 5 ते 6 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर मग मी माझा स्वतःचा कंटेनर आता ऑर्डर आली मला तिकडनं. सरांनी सांगितल्याप्रमाणेच आपण ऑर्डरची प्रोसिजर केली. ऑर्डर मिळण्याची प्रोसेस कशी होती? म्हणजे तुला खूप मेहनत करायला लागली, कारण तुझं आधीपासून ठरलेलं होतं की ॲग्रिकल्चरमध्ये एक्सपोर्टमध्ये उतरायचं आहे. पण मग ॲग्रिकल्चरलच का चूज केलं? त्याच्यात तुला काही मागे हिस्ट्री होती? तू शेतकरी घरातून आलाय? माझं बॅकग्राऊंडच वडील वगैरे सगळं शेती करतात. घरी पण द्राक्षाचा बाग आहे, डाळिंबाचा बाग आहे. त्यामुळे मग मी ॲग्रिकल्चरच आयटम एक्सपोर्ट ॲग्रिकल्चरमध्ये उतरला. आणि द्राक्षामध्ये म्हणजे मग मी ज्या कंपनीत होतो ती द्राक्ष एक्सपोर्ट करत होती. ओके. नाशिकमध्ये? हा, नाशिकमध्येच. अरे वा. तर मग मी त्या कंपनीमध्ये 5 ते 6 वर्ष एकदम प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं. फील्ड पासून ते एक्झिम डिपार्टमेंट पर्यंत पूर्ण नॉलेज घेतलं. द्राक्ष तू काम चालू केलं म्हणजे एक्सपोर्ट मध्ये उतरलाय आता, बरोबर आहे. मग सगळ्यात पहिली अडचण ही असते की माल कुठून आणायचा, है ना? माल म्हणजे आता तुला माल कुठून आणण्यापेक्षा जी काही एक्सपोर्टची ऑर्डर मिळालेली ती आता एक्झिक्यूट करायची. तर पहिली अडचण ही येते की आपल्याला माल सोर्सिंग कुठून करायचं, कारण ती जी बायरने सांगितलेली जी क्वालिटी आहे ती सोर्सिंग करायची आहे. तर ती एक्झॅक्ट तशी सांगितलेली क्वालिटी कुठून मिळेल याचा एक्सपर्ट असणं गरजेचं आहे. पण ऑलरेडी तू एक्सपोर्ट कंपनीमध्येच ऑलरेडी काम केलेलं असल्यामुळे तुला त्या गोष्टींची आयडिया होतीच. आणि आता जो काही आपण चिलीचा जो एक्सपोर्ट करतोय, तुझा जो कंटेनर जातोय, तर त्यामध्ये तुला काय काय अडचणी आल्या होत्या, असं की माल सोर्सिंग करण्यापासून किंवा बाहेरच्या रिक्वायरमेंट असं काही वेगळं होतं? मी आधी ज्या कंपनीमध्ये होतो त्या कंपनीमध्ये फील्ड पासून जे मी वर्क केलं, ओके, तिथं द्राक्ष पॅकिंग होत होत्या. मी फील्ड पासून ते वर्किंग केलं, सगळं वर्किंग वगैरे बघितलं, माल कुठून आणतात, काय आणतात. मग त्याच्यानंतर मी जर आता ही ग्रीन चिली, तिथं ग्रीन चिली वगैरे पॅक होत नव्हती. त्यामुळे मग मला त्याबद्दल पण जास्त आयडिया नव्हती. ओके. मग मी सर्व्हिस प्रोव्हायडर जो असतो, सप्लायर असतो, पॅकर, पॅकर, सर्व्हिस प्रोव्हायडर, बरोबर, त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट केला. त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की आम्ही असं क्वालिटीची ग्रीन चिली आणून देऊ शकतो. मला जी बायरनी सांगितलेली होती तीच आपल्याला क्वालिटी वगैरे. कुठली व्हरायटी होती ती? गौरी व्हरायटी. गौरी व्हरायटी. गौरी व्हरायटी भेटली आपल्याला. तशी तिकडनं सांगितलेली होती मला. त्यामुळे मग मी परचेस केली. एकदम प्रॉपर क्वालिटी वगैरे आली. त्यामुळे आता शॉर्टिंग जे गोष्टी बघायला पाहिजे मिरचीमध्ये त्या आपण आता पुढे दाखवूच व्हिडिओमध्ये. पण आता ज्या सप्लायर कडनं तू हा सगळा माल पॅक करून घेतो, बरोबर आहे,
तर त्या सप्लायर कडनंच ही सगळी अरेंजमेंट मिळाली, म्हणजे बॉक्स पण त्यांनी बॉक्स आणलेला. वगैरे त्यांनीच आणले, त्याच्यानंतर लेबर सगळे त्यांचेच आहेत. लेबर वगैरे आणि सर्व इव्हन त्यांचं. कोल्ड स्टोरेज सुद्धा त्यांनी त्यांचं चूज हो. केलं. आपण आता इथे एक शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपण स्वतःच सगळे कामं नाही करू शकत. एक्सपोर्ट बिझनेस हा इतका छोटा नाही. म्हणजे तुम्ही आता हे जे एका कंटेनरमध्ये एक्सपोर्ट होते साधारणतः 13 ते 14 टन एका कंटेनरमध्ये माल जाणार आहे. तर एवढी 13-14 हजार किलो चिली ही सॉर्टिंग ग्रेडिंग करून पॅकिंग करणं इतकं आपल्याकडे एवढा स्टाफ नाही. आज स्टार्टअप आहे. त्यामुळे एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडे जर आपण आलो तर त्याच्याकडे ऑलरेडी टीम असते आणि त्या टीमला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे हे सगळे कामं करण्याचा. इथे आपल्याला थोडीशी कॉस्टिंग जास्त लागणार आहे, कारण तोही त्याचा प्रॉफिट घेणारच आहे त्याच्यामध्ये, पण आपलं काम फार सोपं होतं. म्हणजे बायरच्या एक्सपेक्टेशन या फुलफिल आपल्याकडनं 100% देता येतं. बायरकडनं आपल्याला काय घेतलं की आपल्याला ठीक आहे, त्यांना तुम्हाला ग्रीन चिली पाहिजे तर कुठल्या व्हरायटीची पाहिजे, किती किलो बॅगमध्ये पॅक करून पाहिजे, बॉक्सची साईज किती पाहिजे, त्याच्यानंतर किती बॉक्सेस कंटेनरमध्ये टाकायचे, या सगळ्याच्या बेसिक डिटेल्स त्या सगळ्या तेवढ्याच घेतल्या जे आपण परचेस ऑर्डरवरती घेतो. आणि पुढे आपण ह्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं रेट घेतला, निगोशिएट करून एक फायनल केला आणि त्याप्रमाणे आता पुढची पॅकिंग आपण सुरू केली. त्या दरम्यान मला असं विचारायचं की ही जी पहिली ऑर्डर चालू आहे आपली, तर यासाठी लागणारी इन्व्हेस्टमेंटसाठी तू कसे प्रयत्न केले, काय? मी इन्व्हेस्टमेंट, माझं बॅकग्राऊंड वगैरे फार्मच आहे. ओके. त्यामुळे मग घरी पण इतके इन्कम वगैरे नव्हतं, त्यामुळे मग मी फायनान्स केलं, लोन बँकेमध्ये अच्छा. लोनचं ओके. प्रपोजल केलं. बरं. तिथून मला मग थोडेसे ओके. सोर्सिंग तिथून वगैरे सोर्स झालं. म्हणजे बिझनेससाठी ऑब्व्हियसली बरेच लोक असं म्हणतात की नाही, एक्सपोर्ट बिझनेसला पैसे लागत नाही किंवा बाहेरकडनं 100% ॲडव्हान्स मिळतो, पण फ्रेश गुड्समध्ये हे फार प्रॉब्लेम आहेत. जे मी पण एक्सपोर्ट करतो, गेल्या 12 वर्षापासून मी फ्रेश प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो. 100% ॲडव्हान्स मिळाला आजही प्रॉब्लेम येतो. पण कोणी इतका पटकन विश्वास ठेवू शकत नाही, कारण आपण जी आज चिली बघतोय ती आता दुबईला चालले तर 4 दिवसाचा ट्रान्झिट टाइम आहे. 4 दिवस आणि नंतर ती पोहोचते. या सगळ्यामध्ये साधारणतः 8-10 दिवसाचा टाइम जातो, कारण पॅकिंग पासून तर त्याच्यापर्यंत डिलिव्हरी पर्यंत जातो. एवढ्या दिवसात ही चिलीची क्वालिटी जशीच्या तशी राहील याचा ॲश्युरन्स ना एक्सपोर्टर देऊ शकतो ना बाहेरला देतच असतं. कारण आज चांगली दिसते, डिलिव्हरीला तशी चांगली मिळते का याचा ॲश्युरन्स नाही. याच्यामुळे प्रॉब्लेम हा येतो की बायर म्हणतो की तुझा माल पहिले येऊ दे, मी चेक करतो आणि मग तुला पेमेंट करतो. तर ठीक आहे, हरकत नाही, पण बायरवरती किती विश्वास ठेवायचा? म्हणजे आता आपण 100% जर क्रेडिट देत असू तर किती विश्वास ठेवला पाहिजे, ही पण आपल्यासाठी रिस्क आहे. पण आपण ट्रेडिंग मध्ये शिकलो की रिस्क कशी मॅनेज केली पाहिजे. ते एक्सपोर्ट करण्याआधी आपल्याकडे ECGC इन्शुरन्स आहे ऑप्शन, तो केल्याशिवाय आपल्याला कुठलीच ऑर्डर करायची नाही. हे एकदम ठळक तुम्ही लक्षात ठेवायचं. तेच आपण ट्रेडिंग मध्ये कव्हर करतो आणि अगदी डिटेलमध्ये जातो त्याच्यात. तर असं सगळं केल्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन्स तुला. म्हणजे जे काही काम करतोय मी बघितलं, सगळं व्यवस्थित चाललंय आणि तुला भविष्यात जेवढे तुझे कंटेनर एक्सपोर्ट होतील त्याबद्दल तुला खूप खूप धन्यवाद. आणि असाच सपोर्ट आमच्याकडनंही तुला मिळत राहील. म्हणजे जसं सप्लायरसाठी मदत झाली, CHS साठी आमच्याकडनं मदत झाली, लॉजिस्टिक्स लागले, कंटेनर लागले, इव्हन कुठे काही सर्टिफिकेशन लागले, ते सगळे आपण प्रोव्हाइड करतोच आहे. तर भविष्यात अशी मदत होईल. तुम्ही जे व्हिडिओ बघताय त्यांनाही कुठल्याही गोष्टीची अडचण असेल, भले तुम्ही आमच्याकडे ट्रेनिंग केली असेल किंवा नाही केली असेल, कुठलाही तुम्हाला मदत पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवरती. आणि पुढचा व्हिडिओ जो असेल तो आपला पूर्ण ही जी पॅकेजिंग करतोय आपण मिरचीची, तर ही सगळी तुम्हाला आम्ही दाखवतो. माझा हात लय लकी आम्हाला. आमचे फोटो कोणी जरी कॉपी केले ना तरी कळून जातो. बऱ्याचशा गोष्टी मला ट्रेनिंगमधून माहीत पडल्यात. जसं की आपण पॅकिंग कसं करायचं, बायर कसा शोधायचा वगैरे, हे सर्व गोष्टी मला सरांनी सजेस्ट बरोबर. केलं. आणि सरांच्या हेल्पमुळेच मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचू शकलो. म्हणजे बाहेरशी कम्युनिकेट कसं केलं पाहिजे, त्याला कोटेशन कसे द्यायचे, परफेक्ट कोटेशन कसं बनवलं जातं, कारण सगळा व्यवहार हा डॉलरमध्ये होतो. ते कॅल्क्युलेशन गरजेचे असतात, आपल्याला माहित पाहिजे. CHचे काम, फॉरवर्डिंग, हे सगळ्या गोष्टी मला भरपूर प्रॅक्टिकल नॉलेज सरांमुळेच भेटलं. आम्ही JNPT ला सुद्धा आपण व्हिजिटला गेलो होतो. बरोबर. JNPT ला पण गेलो. आता जे हे स्टुडंट आलेत हे पॅकिंग वगैरे बघण्यासाठी, आम्ही पण पॅकिंग वगैरे बघायला गेलो होतो एक पॅक हाऊसला वगैरे. तिथून मला प्रॅक्टिकल नॉलेज भेटलं आणि मग मी माझं स्वतःचं ठरवलं की स्वतःचा कंटेनर आपण एक्सपोर्ट करू शकाल.
नमस्कार. आपले जे एक्सपोर्टर आहे अक्षय चचरे हे नगरचे आहेत आणि आता माल एक्सपोर्ट करतायत दुबईला. आणि यांना ऑर्डर होती ग्रीन चिली मिरची G4 व्हरायटीची चिली त्यांना ऑर्डर आलेली होती. आता ही सोर्सिंग ही केली आहे निखिल जाधव यांच्याकडनं. आता आपण निखिलची त्याचं डिटेलिंग जाणून घेऊ की मिरची ही कुठली चूज केली पाहिजे, एक्सपोर्ट क्वालिटीची कुठली असते, त्याच्यात काय काय गोष्टी बघितल्या पाहिजे असतात, व्हरायटी कुठली घ्यायची, त्यानंतर बॉक्स पॅकिंग होणार आहे, मग बॉक्स कुठला घेतला पाहिजे, किती थिकनेस असते त्याची, त्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या एका एक्सपोर्टरला माहिती असल्या पाहिजे त्या सगळ्या आपण आज जाणून घेऊ. ओके. आपली ही जी मिरची आलेली आहे आता ही MP नागपूर बॉर्डरची मिरची आहे. व्हरायटीचं नाव बोललं तर गौरी आहे. गौरी आपण चूज याच्यासाठी करतो, हे G4 व्हेरियंट आहे आणि याची किपिंग क्वालिटी जी आहे ती एकदम सुंदर आहे. म्हणजे ती तिथं जायपर्यंत आता हे MP नागपूर असल्यामुळे आपण समोरच्यांना सांगतो की बाबा 2-5% थोडंसं चेंजेस होतात कलरमध्ये मिरचीच्या. आणि जर आपण गुजरात जर चूज केलं तर गुजरातमध्ये एक फायदा आपल्याला असा असतो की आपल्याकडे लवकर डिलिव्हरी होते मालाची. गुजरात मटेरियल जे गौरी गुजरात गौरी बोलतोय ती लवकर डिलिव्हरी होते, त्याच्यामुळे ती पॅकिंग करायला पण एकदम सोपी जाते आपल्याला. आणि त्याच्यात बोलतो आपण की पत्ती किंवा खराब असणं काय थोडंफार ते काहीच नसतं. एकदम क्लीन माल येतो, पूर्ण क्लीन माल येतो. म्हणजे तुम्ही आणला आणि असा टाकाला आणि डायरेक्ट बॉक्स जरी भरला तरी काहीच फरक नाही पडत. पण त्याच्या आणि याच्या रेटमध्ये खूप फरक आहे. तर रेटमध्ये कम्पेअर केलं तर अराउंड असं समजा 20 रुपये किलोच्या मागे फरक आहे आत्ताच्या कंडिशनला. तर 20 रुपये किलो म्हणजे तुमच्या 2.5-3 लाख रुपयाचा फरक झाला. आणि जेव्हा आपण एक्सपोर्ट करतो तेव्हा आपण रेट बघतो की यार दुबईत काय चालू आहे, मग आपण कम्पेअर करतो की मी ही मिरची भरली तर काय होईल आणि ही मिरची भरली तर काय होणार आहे. आताच्या कंडिशनला लोकांना गुजरात भरणं परवडत नाही. तर कारण की त्याच्यात तुम्ही लॉजिस्टिक कॉस्ट टाकली म्हणजे चिलीचा बॉक्स परत लॉजिस्टिक कॉस्ट हे खूप महाग जातं. त्याच्यामुळे आम्ही सजेस्ट करतो लोकांना की ही भरा, ही पण पोचते चांगली, आपल्या याला पोचायला काही प्रॉब्लेम नाही येते. याचं एक हे असतं तुम्ही मुंबईतनं भरलं तर प्रॉब्लेम एक येतो, मुंबईत नीट साफसफाई होत नाही त्याची, म्हणजे लिव्हज आणि ते काढत नाहीत. आणि मुंबईमध्ये प्री कुलिंग नाहीये. आपल्या नाशिकला एक फायदा आहे की प्री कुलिंग आहे. तर मिरची ऑलरेडी गरम असते खूप, तर तिचं टेम्परेचर पटकन थंड केलं की तिला एक शांतता भेटते. जसं आपण सुद्धा नॉर्मली उन्हातनं गेलो AC मध्ये गेलो की एकदम रिलॅक्स मध्ये फील करतो आपण, तसं मिरचीचं पण तसंच एक आहे. म्हणून तुम्ही जेवढं काळजी करून पॅक करून पटकन तिला प्री कुलिंगला टाकाल तेवढी ती चांगली राहणार. म्हणजे याच्या स्टेजेस असं आहे की पहिले प्री कुलिंग केलं पाहिजे. प्री कुलिंग म्हणजे कोल्ड स्टोरेज सारखंच असतं, फक्त त्याचं टेम्परेचर फास्ट येतं तिथं टेम्परेचर फास्ट येतं. म्हणजे ते नॉर्मली मुंबईमध्ये आपण जर टाकलं तर 24 आवर्स लागतात टेम्परेचर यायला मिरचीला. मिरचीचं टेम्परेचर नॉर्मली 6-7 डिग्री पर्यंत टेम्परेचर आणतो आपण. आणि प्री कुलिंगला टाकलं आपण तर 4 ते 5 तासात टेम्परेचर येऊन जातं आपल्याकडे. हा एक फायदा राहतो, त्याच्यामुळे मिरची डॅमेज होत नाही. आता ही किती टन मिरची आणली, एका कंटेनर मध्ये किती माल जातो? आता टोटल आता कसं झालेलं आहे, हळूहळू आपण यांना पहिले आम्ही जेव्हा चालू केलं तर तेव्हा 3200 बॉक्स टाकायचो. मग हळूहळू वाढत 3400 झालं, 3500 झालं. आता आम्ही 3700 टाकतोय. 3700 टाकायचं कारण काय आहे, लॉजिस्टिक कॉस्ट तुमची कमी होते. म्हणजे तुम्हाला जर 1.5 लाख रुपये असेल आणि डिवायडेड बाय तुम्ही 3200 बॉक्स केलं तर लॉजिस्टिक कॉस्ट अराउंड 100 पर बॉक्सची थोडीशी कमी जाते. बरोबर. तर मग आज आपण जर जास्त क्वांटिटी भरली तर 70 रुपये पर्यंत जाते. मग 30 रुपये तुमचे ते तिथं वाचतात आणि ते तुम्हाला जबल अली टू मार्केट जे चार्जेस लागतात ते तिथं कव्हर होऊन जातात. असं आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोड करायचा. पण 3740 ते 50 पर्यंत आपण टाकू शकतो. जर विदाऊट जर गॅप करून सोडलं तर 3800 पण टाकू शकतो. पण मिरची अशी गोष्ट आहे ना, तिला आपल्याला होल देणं गरजेचं असतं. प्रत्येक थप्पी असते, त्या थप्पीला आपल्याला होल द्यावे लागतात. 2 होल एवढ्या याच्याला 7 याला, नंतर 5व्या हाताला परत 2 होल असतात. असे 4 होल टोटल एका कंटेनर मध्ये. जेव्हा आपण बॉक्सेस हे रचणार आहे तर त्याच्यामध्ये एक जागा ठेवावी लागते, कारण व्हेंटिलेशन त्याला मिळालं पाहिजे प्रॉपर. त्या सगळ्या बॉक्सेसला हवा लागली पाहिजे जेणेकरून प्रत्येक बॉक्सचं टेम्परेचर आहे त्या एक समान लेवलला येईल. बरोबर आहे. म्हणजे आपण ट्रेनिंग मध्ये पण बघतो की कंटेनर जो आहे, कंटेनरला वरती एक मार्किंग असते, प्रत्येक कंटेनरला असते रेफ्रिजरेटेडला, की वरती एवढा गॅप सोडावा लागतो जेणेकरून त्या मागून येणारी हवा
ही परत खालून अशी सर्क्युलेट झाली पाहिजे आणि मधून पण त्या होल मधून ती गेली पाहिजे. आणि बॉक्सेसचं जर सांगायचं राहिलं तर बॉक्सेस मध्ये आपल्याकडे 2 प्रकार आहे. बॉक्स घेऊ ना. एक इम्पोर्टेड बॉक्स आहे आणि एक इंडियन पेपरचा बॉक्स आहे. इम्पोर्टेड बॉक्स इन द सेन्स इम्पोर्टेड पेपर आहे आणि इंडियन पेपर आहे. तो तुमच्या हातात जो आहे हा इम्पोर्टेड पेपर आहे आणि हा इंडियन पेपर आहे. हा 3 प्लायचा बॉक्स आहे. हा 3 प्लाय आहे. बरोबर. पण याच्यावर तुम्ही उभे जरी राहिले म्हणजे माझ्यासारखं जरी उभं राहिलं ना तरी काहीच होत म्हणजे बोलतो ना इंच मध्ये सुद्धा दाबला नाही जाणार एवढी गॅरंटी वॉरंटी. ओके. याचा 5 प्लाय आहे म्हणजे याच्यापेक्षा तर हा जाड आहे पण इंडियन पेपर आहे. पण थोडासा ना दाबला जातो हा बॉक्स. फरक पेपर मध्ये फरक आहे त्याच्यामुळे बाकी क्वालिटी मध्ये असं हे काहीच नाहीये. क्वांटिटी सेम बसणार सगळं सेम बसणार. आपल्याला मेन आपण जेव्हा एक्सपोर्ट करतो आपण ते विचार करतो की बाबा माझा माल चांगला पोहोचला पाहिजे. बॉक्स कंटेनर जेव्हा ओपन करतो तेव्हा बॉक्स दाबलेले नको. काय होतं माणसाला दाबलेले दिसले म्हणजे काय होतं अरे यार ते नाही काहीतरी जर 200-300 बॉक्स दाबले गेले ना तर तुमचं लगेच कॅल्क्युलेशन चालून जातं की बस एवढं तर गेलं माझं नुकसान झालं. त्याच्यामुळे 2-5 रुपये जास्त गेले तर चालतं. आणि कॉस्टिंग मध्ये जास्त फरक नाहीये. हा 42 ला आहे हा 40 ला आहे. 2 रुपये म्हणजे आपण 7-8 हजार रुपयाकडे बघण्यात काय पॉईंट नाहीये. हे इन जनरल सांगतोय मी. पण आता भेटलाय आपल्याला आता याची कॉस्टिंग अराउंड 45 रुपीज पर्यंत जाणार. 43-45 पर्यंत पकडून चाला तुम्ही. याची कॉस्टिंग जाणार आहे आता 100%. हा आता 5 प्लाय. अरे पण मिरची 5 प्लाय बॉक्स आणि हा 3 प्लाय असून 3 प्लाय म्हणजे 3 लेअरचं चिटकवलेलं आहे. हो मामा 3 लेअर आहे. हे काय मध्ये एक बाहेरचं आहे एक एका दिवसात. हा एक आणि एक मध्ये एक लेअर दिसतोय झिगझॅग मध्ये. हा हे बघ. दुसरं कोणतं कोल्ड दुसरं कोल्ड हा एक बाहेरून हा एक लेअर झाला हा एक लेअर झाला म्हणजे 2 आणि मधला एक झिगझॅग येतो 3. 14 टन आणि माल आता तर भेटला हा बघ. पाहिजे. याच्यात काय दिसतोय बाहेरचा एक तुझा आवाज cut 2 होतोय. झाले हा. आणि मध्ये परत 3 आहेत. विचारतो 5 प्लाय झाला. राकेश. हा अजून स्ट्रॉंग असला पाहिजे मी पण फोन हा इंडियन बॉक्स आहे तर हा असाही दाबला ठीक तरी आहे, दाबला ठीक आहे, जातोय ठीक आहे, सांग. तो कडक वाटतोय आपल्याला. हा फरक. बरेच मी एक्सपोर्टर फोनमध्ये उचलत ना ते कटिंग चालू होतं करण्यासाठी ना. असे बॉक्स घेऊन टाकतात. म्हणजे तुम्हाला बॉक्सचं पण नॉलेज असणं गरजेचं आहे तेवढंच. प्रोडक्ट किती छान असलं पण बॉक्स जर दाबला गेला कारण काय मिरची ओली आहे. ओली असल्यामुळे त्याला मॉइश्चर लागणार आहे. मॉइश्चर लागलं तर बॉक्स भिजेल थोडासा आतल्या बाजूने आणि तो हळूहळू हळूहळू तो खालची लेअर पूर्ण दाबून टाकेल. दाबला म्हणजे कस्टमर तुम्हाला त्या गोष्टीचे पैसे नाही देणार आहे. बरोबर आहे. म्हणून ऍग्रिकल्चर 14 मध्ये टन भेटेल का? प्रॅक्टिकली बोलतोय की ऍडव्हान्स मिळत नाही. त्याचं एक हा. कारण पास्ट एक्सपिरियन्सेस असे आहेत आपल्या बायर्सचे की म्हणजे तुम्ही जर बोलले तर मग मी समोर 100% विचारतो. ऍडव्हान्स देऊन माल मागवला असे जे प्रॉब्लेम्स आले याचा रिफंड त्यांना कधीच कोणी दिलेलं नाही. म्हणजे सगळेच बाहेर फ्रॉड असतात. 14-15 टन असं असं नाही. पकडा. हे प्रॉब्लेम कडे लक्ष कोणी देत नाही. मला यस नो तुम्ही तुम्ही जे सांगा. मार्केटमध्ये ऐकलेलं Yes, आहे no की तुम्ही सांगा मग मी त्याचे समोर पैसे बोलतो. बुडाले किंवा काय झालं Yes आहे का? reason ठीक आहे, मी हे सांगत बोलतो नाही कोणी दोन. की माझी ही चूक झाली होती. हो ते मामा सांगता फक्त बाहेर अरे सगळेच ते खोटे सोडा नसतात ना, त्यांच्यावर. तुम्ही पण काय या पण गोष्टी गरजेच्या आहेत. आता याच्यात काय आहे मॉइश्चर तर या बॉक्सला पण लागणार आहे. हाही बॉक्सच आहे ना करा ना. पण याला ओल तर लागणारच आहे. अरे लोड आहे मामा लय लोड आहे. याच्यासाठी काय करावं लागतं याच्यात एक सिलिका जेल टाकायचं. एक पुढे असते त्याच्यामध्ये ते मॉइश्चर कंटिन्युअसली ऍब्झॉर्ब करत राहतं आणि बॉक्स अजून हार्ड राहतो. जेव्हा तुम्ही युरोपचा कंटेनर कराल ना त्यावेळेस मॅन्डेटरी टाकायचंच टाकायचं. बरोबर बरोबर. त्याच व्हाईट कलरच्या अशा ते ग्रॅन्युल्स दिसतात ते आपल्याला ती पुढे टाकायचं. बॉक्स बनवला ना Box बनवला ना तुम्ही, दुबईला चालली. दुबई पोहोचतो 4 बनव. दिवसात. हा आपण त्याला एकदा 4 दिवसाचा आपण आता 4 दिवसाचा बस. जेव्हा ट्रान्झिट Very टाइम आहे एक्सपोर्टर एक विचार करतो की जे कोटेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मला अजून 5 रुपये पर बॉक्स मागे वाचणार आहेत माझे हे विचार करतो. कारण ती जी पुढे येते ती 5 रुपयाला आहे. ते वाचलं जर तुम्ही आता कॅल्क्युलेशन करा की कंटेनर मध्ये जाणार आहेत 3700 बॉक्स इंटू 5 तर तेवढी कॉस्ट त्यांनी आज वाचून टाकली. तर ही रिस्क सगळी नंतर मग होते आपल्याला. तिथे माल जेव्हा पोहोचतो त्यावेळेस आपल्याला त्याचा त्रास होतो. म्हणून बायरला सांगा की जर तू ही पुडी नाही यूज केली तर हे कोटेशन बॉक्स असं नाही घेतलं तर हे रिवाइज कोटेशन. बरोबर. त्याला सांगा तुला जर माल व्यवस्थित पाहिजे ना तर कॉस्ट इथे वाचते. तर इथे तुला व्यवस्थित जर तू मला रेट दिला तर आपल्याला चांगला माल तिथे डिलिव्हर करता येतो. म्हणजे एक्सपोर्टरलाही प्रॉफिट ठेवायचंच आहे त्यालाही ठेवायचं त्यालाही चांगलाच माल पाहिजे. दोघांना जर प्रॉपरली काम करायचं असेल तर इथे कॉस्टिंग थोडीशी वाढवावी लागते. आणि गल्फमध्ये हाच मोठा प्रॉब्लेम आहे. जे कस्टमर्स आहेत
ते काय करतात, असेच आपल्यासारखेच मार्केट आहे तिथे, एपीएमसी मार्केट सारखेच मार्केट असतात. अलवीर मार्केट तिथलं फेमस आहे. तिथे सगळे असे कंटेनर लागतात आणि माल विकला जातो, बोली लावून विकला जातो. जे येणारे कस्टमर आहे म्हणजे खूप फास्ट मुव्हिंग काम असतं ते. तिथे असं बॉक्स काय क्वालिटी 3 प्लाय का बरं घेतला, 5 प्लाय पाहिजे होता हे कोणीच विचारत नाही. जर बॉक्स चांगले आले कंटेनर मध्ये दाबलेलं नाहीये जास्त, तर हे कोणी बघत नाही. आणि 10तला एखाद्या कंटेनरला हे तापले जाण्याचे प्रॉब्लेम येतात. ओ मामा एक्सपोर्टर हो, इथे सगळी मामा. कॉस्ट कटिंग करत राहतात. सांगितलं का? आणि मग भाव मिळत नाही. हे प्रॉब्लेम आपल्याला ऋषीला सांगितलं का? एक्सपिरियन्स करायला होते. म्हणून आपली एक व्हिजिट आपण ही मी पण काय अरेंज म्हणतोय केली बघा. की बॉक्स मॅन्युफॅक्चरकडे व्हिजिट करू आपण. त्यांच्याकडनं तिथे अजून काय बॉक्सचे प्रकार आहेत, ते जसं हा इम्पोर्टेड पेपर आणि हा आपल्याला दिसेल दोघं सारखे ओ दिसतात, बापू ओळखायचे कसे, त्याचा रेट किती आला ओ पाहिजे. बापू सगळं काही डिपेंडन्सी आपण सप्लायरवर ठेवून नाही चालू शकत. आपल्यालाही नॉलेज असणं गरजेचं आहे त्या गोष्टीचं. बापू त्याकरता आपण ती पण व्हिजिट करू. 3 ते 4 सेंटीमीटरची त्याची लेंथ एक जनरली असली पाहिजे. आणि हा जो देठ बघतोय तुम्ही, हा देठ पूर्णपणे फ्रेश आहे. कारण ही जी मिरची काय होती करायचंय ही काय सगळी नाही करायचंय? हार्वेस्ट केली, इन्स्टंट लगेच तिथल्या जागेवरच पॅकिंग केली आणि लगेच आपल्या इथे ती पॅकिंगला आलेली आहे. एक्सपोर्टसाठी आपण ती पॅकिंग करतोय आता, बॉक्स पॅकिंग. तर त्यामुळे ही एकदम फ्रेश दिसते. अशीच्या अशी ज्यावेळेस कस्टमर पर्यंत पोहोचते त्यावेळेस त्याला फ्रेश माल मिळतो. म्हणजे ही चिलीला जर थोडीशी हवा लागली असती तर हा देठ पहिले सुकला असता, नंतर या चिलीला चॉकलेटी रंग येईल, नंतर लाल रंग होईल, भेटेल. चिली खराब झाली असं म्हटलं जातं. आता काट्यावर जे दिसतं आपल्याला तर 3.8 पर्यंत त्यांनी आणलेली आहे. बरोबर 3.8 आणण्याचं कारण असं की ऑलरेडी रिकाम्या बॉक्सचं वजन त्या काट्यावरनं मायनस केलेलं आहे. म्हणून आता फक्त नेट वेट ते मोजतायत आणि 3.8 पर्यंत तुम्हाला दिसेल. पण ग्रॉस वेट जर बघितलं विथ बॉक्सचं वजन तर ते आपण 4.8 kg घेतोय. हे स्टोरेजची जागा आहे. हाईट बघा त्याची. इकडे ग्रेप्स ठेवलेत ते पण बघू. ओके, हे आता असेच्या असेच जातील आणि याला हाईट दिलेली त्याच्यामुळे एकावर एक ठेवले तरी बरोबर बसतात ते. आपलं कंटेनर सारखेच आहे. कॅरेट पॅकिंग म्हणून हे एकदम लो कॉस्ट, स्वस्तात स्वस्त ज्या कस्टमरला माल पाहिजे ते असं करतात. कारण तिथे जाऊन परत रिपॅकिंग होते त्याची. हा माल कदाचित इथे नाही लिहिलेलं, काही लेबल नाही आहे त्याच्यावरती, पण गल्फ मध्ये जात असेल नाही तर श्रीलंका, बांगलादेश काहीतरी आता. ट्रिपोलिंग बांगलादेश तर कॅरेट मध्ये जातो.
बॉक्स रेडी करून ठेवलेत. एक टीम इथे बसवली होती, त्यांनी बॉक्स बनवून ठेवलेले आहेत. दुसरी टीम बसते, लगेच ते फॅन मधून माल सॉर्टिंग करत होते. हे जे मोठे मोठे फॅन जे दिसत आहेत, हा फॅन चालू केला की इथून हा सगळा पालापाचोळा असा येतो आणि हा उडून जातो सॉर्टिंग करून बाहेर. त्या करता 29,450 पर्यंत आपण माल टाकू शकतो त्याच्यामध्ये किलो. पण हा माल आता खाली full फेकू container, नका बरं का कारण मिरची box चं हळूहळू. पण वजन आहे, चिलीचं वजन बॉक्स ठेवता ठेवता जातील खाली. कंटेनर फुल होतोय त्याच्या तेवढ्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे हा 15 टनच्या आसपास माल जातोय आता एका कंटेनर मध्ये असं. आता हा प्रिकुलिंगलाच होता माल. हो हो हो. तिथून लगेच दुसरीकडे समोरच. नाही नाही, समोर टाकतील ना. इथून जो जातोय ना तो प्रिकुलिंगला जातोय. कोण ते प्रिकुलिंग होतं गुजरातची आणि त्याच्यानंतर मग स्टेज जितूबाई. येते कोल्ड स्टोरेजची. कारण कोल्ड स्टोरेज मध्ये का टाकतात माल, ठीक आहे, घेतो मी 2 जास्त मिनिटं. पिरियड साठी जर ठेवायचं असेल तर. पण आता यांचं कंटेनर उद्याच लोडिंगला आहे, तर टाकायची गरज नाही. ठीक आहे. जे रिक्वायर्ड टेम्परेचर होतं 6-7 डिग्री, ते तिथेच आणतायत कंटेनर मध्ये माल जाईल. उडव रे मिरची. पण प्रोसेस अशी की पहिले प्रिकुलिंग एक वेगळा झोन असतो, त्याच्यानंतर तो माल काढायचा आणि कोल्ड स्टोरेज मध्ये टाकायचा. कारण कोल्ड स्टोरेजचं टेम्परेचर अजून डिक्रीज करता येतं. अरे प्रिकुलिंगचं तेवढं जात नाही. प्रिकुलिंग मध्ये नॉर्मल वरून हळूहळू हळूहळू कमी केलं जातं. हा, त्याचे कंट्रोल युनिट असतात. आता आपल्याला इथे नाही दिसले, पण प्रॉपर जे कोल्ड स्टोरेज असतात तर त्यांच्या बाहेर एक डिजिटल युनिट लावलेलं असतं, त्याच्यावर ते टेम्परेचर दिसतं मध्ये किती मेंटेन होतं. त्यांच्याकडे काही दिसलं नाही ते आपल्याला. हा, नाही. तर ते बाकी आपले जे ऑर्चिड वगैरे तिथे होतात ना, असे विजिट आपण परत करू. म्हणजे ग्रेप्स एखादा कंटेनर असेल यांचा आता तेव्हा करू. त्याच्यानंतर कांद्याचे करू. अजून बरेच येतील. प्रत्येकाला वेगवेगळे टेम्परेचर लागतं त्यामुळे. ओके. त्यांनी सांगितलं ना 7-8 डिग्री पर्यंत आणतो. हो. काय कळलं आज? काय आलं? अजून काही क्वेश्चन आहे का म्हटलं? कोणाचं काय क्वेश्चन असेल तर विचारा. काय विचारा, कारण पुढे तुम्हाला हेच काम करायचंय है ना? म्हणजे आपण आपण एक काम करू, इकडे हा, साईडला त्या बाजूला जाऊ.